नमस्कार. पुन्हा एकदा संवाद मानसिक आरोग्य या सत्राखाली आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याबरोबर पुन्हा एकदा डॉक्टर प्रतीक सुरंदशा आलेले आहेत. डॉक्टर मानसी जैन इथे हजर आहेत. सर आणि मॅडम तुमचं हार्दिक स्वागत या कार्यक्रमामध्ये. पुन्हा एकदा आपण बरेचसे सब्जेक्ट गेल्या 2 सत्रामध्ये चर्चेला घेतले होते आणि मला वाटतं शेवटचा सब्जेक्ट होता गेल्या आठवड्यातला चाइल्ड सेक्शुअल ॲब्यूज. हा जो सब्जेक्ट होता तो खूपच चांगल्या रीतीने तुम्ही त्याचं विश्लेषण केलं. आता मला फक्त म्हणायचं की ही जी मुलं जेव्हा मोठी होतात, ज्यावेळेला आपण म्हणतो 10 ते 16 वर्ष किंवा वयात आलेली मुलं, आजकाल 9 वर्षाला पण वयात येतात, 10व्या वर्षाला पण वयात येतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये हार्मोनल किंवा संप्रेरक जे बदल आहेत ते घडत असतात. तर हे बदल त्यांना मला वाटतं तुम्ही मागच्या वेळेला मी तुम्हाला भेटलो होतो त्यावेळेला तुम्ही मला म्हणाला होतात की तुम्ही शाळांमध्ये काही सेशन्स घेतात प्रत्येक शाळांमध्ये, मग ते 8वीचा विद्यार्थी असो 9वीचा असो. तर त्या सेशनमध्ये म्हणजे आम्ही पण एड्सला होतो त्यावेळेला पण हे सेशन घेतलेले आहे. त्या सेशनमध्ये प्रामुख्याने कुठला त्याच्यात अंतर्भाव असतो? आता किशोर वयातले मुलं आणि त्यांच्यामध्ये होणारे बदल, याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत. एक म्हणजे प्युबर्टी आणि दुसरा म्हणजे अडोलसन्स. प्युबर्टी म्हणजे एखाद्या ह्युमन बिईंगचं रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये एंट्री, म्हणजे ती व्यक्ती एक बेबी प्रोड्यूस करू शकते असे बदल शारीरिकरित्या त्यांच्यामध्ये होणारे. आणि अडोलसन्स म्हणजे त्यांच्यामध्ये होणारे मानसिक बदल. 10 ते 19 या वयोगटामध्ये आपण अडोलसन्स म्हणतो. आणि याच्यामध्ये काही विशिष्ट बदलही असतात. मी कधी कधी पालकांना हेही म्हणतो की तुमचं क्रोसिनचं जे कन्झम्पशन आहे पॅरासिटामॉलचं ते वाढणार आहे, कारण की बाळ आता ते थोडं मोठं झालेलं आहे. ते अजून चाइल्ड नाही. इट्स नॉट अ चाइल्ड बट इट्स नॉट अन अडल्ट. म्हणजे ते लहान मूल पण नाही आहे आणि ते इतकंही रिस्पॉन्सिबिलिटी पेलवण्यासारखं नाहीये की त्याला आपण अडल्ट म्हणावं. मध्ये कुठेतरी आहे. आणि या फेजमध्ये आई वडील आणि मुलींमध्ये थोडंसं घर्षण, थोडं फ्रिक्शन आम्हाला जाणवतं. एक जो खूप महत्वाचा बदल अडोलसन्समध्ये किंवा किशोर वयामध्ये मुलांमध्ये जो होतो, मुलींमध्ये, की पिअर अप्रुव्हल. म्हणजे आमच्या वयाच्या बाकीच्या जे फ्रेंड्स आहेत त्यांच्या लाईफस्टाईलने आमची लाईफस्टाईल मॅच व्हायला पाहिजे. त्यांचे विचार सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. आई बाबांना सध्या काही एक कळत नाही आमच्या मनातलं जाणून घेणारी जी व्यक्ती आहे ती माझा फ्रेंड आहे. आणि कुठेतरी फ्रेंड्स मध्ये काहीतरी चुकीच्या समजा आहेत आणि ते कुठे ना कुठे इन्फ्लुएन्स करतात एका दुसऱ्या अडोलसंट मुलांना. म्हणून गायडन्स हा खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्या शरीरामध्ये काय बदल होतोय हे सुद्धा जाणून घेणं त्या व्यक्तीला महत्वाचं आहे. लैंगिक शिक्षण, सेक्स एज्युकेशन आपण म्हणतो, खूप खूप गरजेचं आहे. आणि शाळांचं हे रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी कोणतेही मेडिकल प्रोफेशनल, नॉट जस्ट सायकॅट्रिस्ट, कोणत्याही हेल्थ प्रोफेशनलला बोलवून या सेक्स एज्युकेशन बद्दल वर्कशॉप्स घेतले पाहिजेत. कारण की मुलींना दोघांना आपल्यामध्ये होणारे बदल जे आहेत ते मेनार्की म्हणजे मासिक पाळी सुरू होण्यापासून ते इव्हन बेड ड्रीम्स किंवा मास्टरबेशन या टॉपिक्सला कव्हर करणारे वर्कशॉप्स हे खूप महत्वाची आहे. कारण की ही जी माहिती ही खूप सेन्सिटिव्ह आहे. याच्यामध्ये कधी कधी टॅबू सुद्धा आहे. म्हणजे घरी पालक याच्याबद्दल बोलत नाहीत. मुलांशी त्या फेजमधून गेले असतील तरी सुद्धा ते कधी याच्याबद्दल थोडेसे टेन्शन मध्ये असतात की याच्याबद्दल आपण काय बोलायचं. ही थोडी सेन्सिटिव्ह माहिती आहे. म्हणून शाळेमध्ये सुद्धा 9वी-10वीच्या मुलांसाठी असे वर्कशॉप ठेवले जातात जिथे आम्ही आणि मॅडम आम्ही दोघेही जातो. आजकाल इनफॅक्ट आम्ही हे वर्कशॉप्स 9वी-10वीच नाही पण 8वी पासून पण घेतोय. कारण आम्ही बघतोय की जी सेक्शुअल डेव्हलपमेंट आहे ते लवकरात लवकर होत आहे. तर 8th स्टँडर्ड 7th स्टँडर्ड मध्ये पण मुलींना मेनार्क सुरू होते, पिरियड सुरू होत आहे. फिजिकल आणि इमोशनल चेंजेस तर सरांनी सांगितलेच आहे जे होतात अडॉलसन्समध्ये. पण एक जो मोठा चेंज किंवा डेव्हलपमेंट होतोय ते डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ इमेज आणि सेल्फ एस्टीम असतं. तर टीनेजर्समध्ये आपण बघाल की ते खूप वेळा पेरेंट्स आम्हाला येऊन सांगतात की तो खूप जास्त मोठमोठ्या गोष्टी करतोय किंवा ओव्हर कॉन्फिडेंट व्हायला बघतोय. तर हा सुद्धा एक नॉर्मल हिस्सा आहे डेव्हलपमेंटचा. कारण आपलं सेल्फ इमेज तेव्हा डेव्हलप होतं. डेअरिंग करायचं
हां, थोडासा. आणि जर त्यावेळेस पेरेंट्सनी त्यांना सपोर्ट केलं नाही किंवा असं सांगितलं की अरे तू बस, तुझ्याशी काही होणार नाही, तू काही इकडे जातोय, तू काही करू शकणार नाहीये. जर पेरेंट्स नेहमी क्रिटिकल राहिलेत, नेगेटिव्ह राहिलेत, तर ते सेल्फ एस्टीम डेव्हलप होत नाही बरोबर. तसंच जर बाकीच्या काही प्रॉब्लेम्स असतील, जर सेक्स एज्युकेशनबद्दल माहिती नसेल आणि जर काही वाईट एक्सपिरियन्सेस आलेत, तरीही आपलं सेल्फ एस्टीम व्यवस्थित डेव्हलप होत नाही. म्हणून हा सुद्धा एक मोठा डेव्हलपमेंट आहे जे ॲडॉलसंट फेजमध्ये होत आहे आणि त्याच्यासाठी पेरेंट्सना थोडीशी अवेअरनेस असायला पाहिजे, मला असं वाटतं. आपण जेव्हा लैंगिक शिक्षणाबद्दल बोलतोय त्याची माहिती डॉक्टरांकडनं जेव्हा मिळते तेव्हा ती ऑथेंटिक आहे. नाहीतर काय होतं की मुलं या वयातले पॉर्नोग्राफी बघतात, काहीतरी ऑनलाईन एरोटिक कंटेंट कन्झ्युम करतात आणि त्यांच्यामध्ये काही म्हणजे गैरसमज त्यांना होतो की हे सगळं असं असलं पाहिजे किंवा ह्युमन सेक्शुअल रिलेशनशिप्स या प्रकारचेच असतात, हे कुठेतरी गैरसमज त्यांना होते. म्हणून हा जो संवाद आहे लैंगिक आरोग्याचा, तो सुद्धा आपल्या ॲडॉलसन्स बरोबर होणं कुठे ना कुठे गरजेचं. आणि ते ऑथेंटिक सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन त्यांच्यासोबत आपण शेअर केलं पाहिजे किंवा डॉक्टरांनी मुलांशी हे बोलणं या टॉपिक बद्दल हे खूप महत्वाचं आहे. पेरेंट्सना जास्त करून भीती असते की आम्ही जर याच्याबद्दल बोललो तर मुलांना याची माहिती मिळेल आणि ते मग तसंच वागायला सुरुवात करतील. पण ही गैरसमज आहे. तुम्ही माहिती दिली किंवा नाही दिली, मुलं ते माहिती मिळवणार आहे. त्यापेक्षा चांगलं आहे तुम्ही ऑथेंटिक सोर्सवरनं त्यांना ती माहिती द्या. चुकीचं जर काही त्यांच्या मनात आलं किंवा चुकीची माहिती जर त्यांच्याकडे असेल तर त्यांची जी समज आहे ती तशीच निर्माण होणार आहे. त्यापेक्षा ऑथेंटिक सोर्स लाईक स्कूलमध्ये जे सेक्स एज्युकेशन वर्कशॉप्स असतील तर स्कूल काउन्सिलर्स, टीचर्स किंवा डॉक्टर्स किंवा पेरेंट्स ज्यांना प्रॉपर माहिती आहे त्यांनी जर ती माहिती दिली तर ते जास्त बेटर असतं. मॅडम, तुम्ही म्हणालात की हा पण एक जिवंत इश्यू आहे, जिवंत म्हणण्यापेक्षा ज्वलंत इश्यू आहे की पालकांची जी जबाबदारी आहे की पालक प्रत्येक माणूस किंवा स्त्री या सगळ्यातून गेलेला आहे. त्याला मेनर्क आलेला आहे, बाईला त्यांना मेनोपॉज येतोय किंवा या लोकांना लैंगिक जे चेंजेस आहेत जे म्हणजे त्यांच्या अवयवांमध्ये वाढ होणं किंवा वीर्यपतन होणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या समाजात तेवढ्या एक्सपोज झालेल्या नाही आहेत. आणि मीडियावर जे वाटेल ते दाखवत आहेत, जसं सर म्हणाले पॉर्न व्हिडिओज वगैरे, त्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी प्रोजेक्ट केल्या तर त्याचा कदाचित त्या मुलांना फायदा होईल. पण मेन मला प्रॉब्लेम पालकांमध्येच वाटतो. समजा ज्यावेळेला मुलं वयात येत आहेत असं कळतं त्यावेळेला त्याचे शरीराचे बदल तर कळतातच आपल्याला, पण पाळी चालू झाली तर मुलीला तर कळतं की हा मानसिक तिला शरीराचा मेनाक चालू झालाय. त्याच वेळेला त्यांनी कुठले काउन्सिलर किंवा कुठले गायनोकोलॉजिस्ट यांच्याबरोबर काय कन्सल्ट केलं किंवा तिच्या शारीरिक आणि मानसिक भावना याचा जो मेळ आहे तो व्यवस्थित साधला तर कदाचित पुढे होणारे प्रॉब्लेम आपल्याला टळू शकतो. बरोबर. पण तेच आहे की गायनेकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट अशा स्पेशलिस्टकडे जाण्यापेक्षा आधी तुम्ही बोलून बघा ना. तुम्ही रोज जातायत मुलांबरोबर, तुमची मुलं आहे, जर काही प्रॉब्लेम झाली तर ते आधी येऊन तुम्हाला सांगणार आहे. त्यांना थोडीशी त्यामध्ये लाज वाटते. बऱ्याचशा पेरेंट्सशी माझं पण इंटरॅक्शन झालेलं आहे किंवा मी या क्षेत्रात होतो, त्यांना ती लाज वाटते. पेरेंट्स मीटिंगमध्ये ते सरळ बोलतात की तुम्ही हे काय शिकवताय मुलांना. तर ही मानसिकता बदलायला पाहिजे. त्याच्यात लाजवण्यासारखं काही नाहीये, हे नॅचरल प्रोसेस आहे. जर ते नाही झालं तर जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. जर आपल्याला माहिती आहे की मेनार्क नाही आला तर कुठे ना कुठे रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे ना. तर लाजवणं हे सोल्युशन नाहीये, ते चेंजेस आपल्याला करावे लागतील. मला वाटते ह्याच एक हेजिटेशनमुळे आपण ही जबाबदारी शाळेंना दिली आहे की स्कूलमध्ये शिकवतायत सेक्स एज्युकेशन, मग पेरेंट्सना असं वाटतं की आम्हाला बोलायची गरज नाहीये किंवा शाळेला वाटतंय की आमच्याकडे तर ते 4 तास 6 तास असतं, बाकीच्या वेळी घरी असतो तर घरच्या लोकांनी ते प्रॉब्लेम बघायला पाहिजे. आम्ही तर त्यावेळेला प्रपोज केलं होतं की अकॅडमिक्स आहे ना त्याच्यामध्येच हा सब्जेक्ट इन्व्हॉल्व करा. आता केला असेल की नाही मला माहित नाही, माझी त्यावेळीची गोष्ट. पण सर समजा या मुलांशी बोललं ना व्यवस्थित, मी याच्यावर एक नाटकं बसवली होती याच्या फिजिकल चेंजेसवर जे काय आणि मुला मुलींची एकत्र बसवली होती जेणेकरून त्यांना अजिबात त्याच्यात हेजिटेट वाटलं नाही पाहिजे, एकदम फ्री राहिले पाहिजे. आणि सर कसं आहे ना, आपण एखाद्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन देतो, ती व्यक्ती सशक्त होते. समाजाला सशक्त करणं गरजेचं आहे. जर आपल्याला स्त्रियांच्या विरोधात जे सेक्शुअल हॅरॅसमेंट किंवा जे लैंगिक अत्याचार त्यांच्यावरती होतो तर आपल्याला आपल्या बॉईज, आपल्या मुलांशी सुद्धा बोलणं गरजेचं आहे की म्हणजे म्हणून सेक्स एज्युकेशन खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल बोलणं, त्याच्याबद्दल दिलखुलासपणे शेअर करणं
व्यक्ती म्हणून आपल्या मुलाकडे बघणं की ती व्यक्ती आहे, ते माझा मुलगा किंवा मुलगी नाही, पण ती एक ह्युमन बिईंग आहे जे डेव्हलप होत आहे आणि त्याला आणि त्याला ही माहिती देणं. म्हणून पालकांनी एक संवाद जो साधायचा आहे तो एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीसोबत असं ठेवलं तेव्हा तो खूप फायद्याचा ठरतो. सर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा शाळांत आता तुम्ही प्रत्येक शाळांमध्ये जाताय, त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे ते कंपल्सरी आहे का तुम्ही स्वतःहून तुमचं हे म्हणून तिथे जाताय? मला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की 8वीच्या किंवा 7वीच्या मुलांसाठी तरी कंपल्सरी BMC शाळेमध्ये. बरोबर. आणि नंतर आम्ही प्रायव्हेट शाळांमध्ये चालू केलं, पण प्रायव्हेट शाळांमध्ये काय केलं की आम्ही टीचर्सना ट्रेन केलं. बरोबर. आतापर्यंत आपल्याकडे असं काही युनिफॉर्म रूल नाही आहे. तर जसं तुम्ही म्हणताय गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेते सेक्स एज्युकेशनसाठी, पण खूप वेळा प्रायव्हेट स्कूल्समध्ये पेरेंट्सकडनं प्रेशर असल्यामुळे हे जर झालं जरी ही सेक्स एज्युकेशन तर ते खूप सेन्सर्ड वेमध्ये होतं आणि खूप बेसिक इन्फॉर्मेशन, फक्त मुलींना मेनार्क आणि मेन्स्ट्रुअल हायजीनचं इन्फॉर्मेशन दिलं जाईल, बाकीचं काही करत नाही आहे. आम्ही जेव्हा सेक्स एज्युकेशन वर्कशॉप घेतो तर फिजिकल चेंजेस, इमोशनल चेंजेस पासून कन्सेंट काय असते, जसं सरांनी सांगितलं की कन्सेंट काय असते, तुम्ही कुणाला कुठे कसं टच करू शकतात किंवा काय करण्याआधी तुम्हाला विचारायला पाहिजे, कारण ते आत्ताच शाळेत आहे 10वी पर्यंत, त्याच्यानंतर तुम्ही पुढे त्यांना बघणार आहात, ते कॉलेजमध्ये जाणार. आणि आम्ही जे काही सेक्शुअल हॅरॅसमेंट केसेस किंवा प्रॉब्लेमॅटिक केसेस बघतोय तर जे त्या एजमध्ये होत आहेत त्याच्या आधीच तुम्ही त्याचे शिक्षण त्यांना दिलं तर ते प्रॉब्लेम होणार नाहीये. म्हणून असं कंपल्सरी तर नाहीये, पण कारण आपण एक मेट्रो सिटीमध्ये राहतोय, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहतोय, बहुतेक वेळा एक्सेप्टन्स चांगला आहे बाकीच्या जागेपेक्षा आपल्याकडे. मी तुम्हाला एक काय विचारलं, कदाचित आपण टुगेदर हा एफर्ट घेऊन गव्हर्नमेंटला एखादं लेटर किंवा काही कोणा थ्रू गेलो तर ऍटलिस्ट एक थोडंसं ते झालं तर कदाचित बऱ्याचशा गोष्टी वाचतील. हे सगळे जे आता काय एकदा सेक्शुअल अब्यूज झालं किंवा काय झालं, कन्सेंट, तुम्ही म्हणजे कन्सेंट, मला तो पिक्चर आठवला पिंक, त्या पिक्चर, तर नो मीन्स नो. हा, नो मीन्स नो. तर हा समजा इश्यू असेल, नाही म्हणजे नाही, हा एक पार्ट आहे, तर ते अशा गोष्टी घडणारच नाही. आणि अशा गोष्टी घडतात आणि ह्या घडल्यानंतर मग सुसाईडचं प्रमाण वाढतं की मी प्रेग्नंट आहे किंवा मी गरोदर आहे, हे जगाला कसं सांगायचं. आई वडील पण मग ते लक्ष देत नाही, कारण तो एक स्टिग्मा मानला जातो की आपल्या कुटुंबावर हे स्टिग्मा आहे. तसं ॲडोलेसंटमध्ये आपण एक सामूहिक विचार करून किंवा हे जे क्लासेस आहेत, सर माझं ते पण एक ॲटलिस्ट बोरिवलीमधले क्लासेस, आय कॅन अप्रोच बोरिवलीमधले क्लासेस विथ माय आयडेंटिटी अँड जस्ट टेल देम की तुमची जी मुलं आहेत 7वी 8वी 9वीतली किंवा त्यांच्याशी काय बोलता येत असेल तर आम्हाला सांगा, अरेंज दॅट आणि इट विल बी हार्डली फॉर हाफ ॲन आवर. आणि तुमचं 2 किंवा 3 लेक्चर होतील, त्याच्यामध्ये तुम्हाला एक काय बरोबर काय चुकीचं एवढं जरी कळलं तरी ते खूप झालं. मध्यंतरी माझ्या एका रायटर मित्राशी मी बोलत होतो तेव्हा तो म्हणत होता मला काहीतरी कॉमेडी कंटेंट लिहायचंय, तर मी त्याला म्हटलं की बाळ कसं होतं हे प्रत्येक व्यक्तीला विचारा की त्याच्या आई वडिलांनी त्याला काय सांगितलंय की बाळ कसं होतं, आणि ते जे काय आन्सर देतील ते कंपाईल करा. दॅट विल बी इनफ ऑफ जोक्स त्याच्यामध्ये, कारण की ह्या गोष्टीबद्दलच माहिती देणं खूपच म्हणजे पालकांना अगदी असं होऊन जातं की अरे लाजीरवाण आहे, ह्याच्याबद्दल नाही बोललं पाहिजे आपण, किंवा हे व्यवस्थित वाटत नाही. तर ही एक जी आपल्या व्हिडिओ तर्फे सुद्धा आपण एक प्रेक्षकांना एक अपील करू शकतो की हे शेअर करा, आणखीन हे कंटेंट जे आहे आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करा की गव्हर्नमेंट पर्यंत सुद्धा जर तो पोहोचला कोणाहीकडे की सेक्स एज्युकेशन आणि त्याच्या वर्कशॉप्स हे शाळेमध्ये राबवणं, हे कार्यक्रम हे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. आणि त्याच्यामुळे बरेचसा फायदा होणार आहे मुलाच्या आयुष्याचं. तुम्ही जसं म्हणालात त्याचं तो स्टेबल एक व्यक्तिमत्व त्याचं होणार आहे पुढे, त्या मुलीचं पण व्यक्तिमत्व. पण ह्या सगळ्यामध्ये आपण इंडल्ज झालो ना, चाइल्ड सेक्शुअल अब्यूज, तर मग ते पूर्ण कोलॅप्स होऊन जातात मुलं. सर आणखीन मला विचारायचं आहे, तुमच्या इथे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय त्यावेळेला डिवोर्स आम्हाला घ्यायचा आहे असं म्हणून कोण आलेलं आहे किंवा असं म्हणून कोण येत आहे, म्हणजे अजून घेतलेलं नाहीये पण ते विचारत आहे की बाबा आम्हाला सेपरेट व्हायचंय. बरोबर. आता डिवोर्स हा जो एक प्रकरण आहे की 2 व्यक्ती त्यांच्यामध्ये करार झाला, मॅरेज इज अ काइंड ऑफ लाईक कॉन्ट्रॅक्ट, आणि
ते सोबत राहू लागले, काही कारणास्तव वितुष्ट आलं, काहीतरी रिलेशनशिपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले आणि सेपरेशन किंवा इथनं पुढे आम्हाला जाता येणार नाही ही भावना दोघांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी येते. कोर्ट सांगणार की जर तुमचे डिफरन्सेस, मतभेद जे आहेत ते जर आपण काहीतरी करून सॉल्व्ह करता आले, कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते जर सॉल्व्ह झाले तर मग मॅरेज पुढे कंटिन्यू करता येणार. सर ॲज अ इंडिव्हिज्युअल आपण जेव्हा जन्माला येतो आपल्या अवतीभोवती बरेचसे लोक असतात, पण अनफॉर्च्युनेटली आपल्या आई वडिलांचा जो प्रवास आहे तो आपल्या आधी संपतो जीवनातला. आपले भाऊ बहीण त्यांचं एक आयुष्य, त्यांचं एक कुटुंब, ते युनिट स्थापित करतात आणि ते त्यांच्या वेलबिंग कडे बघतात. आपल्यासोबत आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला लाईफ पार्टनर असतो. म्हणून ही जी कन्सेप्ट आहे मॅरेजची, आणि म्हणून आपण त्याला किती सेलिब्रेट करतो. कोणाच्या मॅरेजमध्ये जे सेलिब्रेशन होतं ते त्याच्यासाठी की त्या व्यक्तीला कोणतरी सापडलंय ज्याच्यासोबत हा जो प्रवास आहे हा चांगला घडणार. पण काही कारणास्तव जर काही डिफरन्सेस झाले जे सॉल्व्ह नाही होत आहेत तर डिवोर्ससाठी किंवा काउन्सिलिंगसाठी, मॅरिटल काउन्सिलिंगसाठी कपल्स येतात की हे डिफरन्सेस आम्हाला रिझॉल्व्ह करायचे आहेत किंवा का आम्ही एवढे पुढे निघून गेलो आहोत की हे रिपेअर होणार नाही, असं सुद्धा बऱ्याचदा आम्हाला दिसतं. आणि कपल्स आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी किंवा ह्याचं पुढे आपल्याला कसं घेऊन जायचं, हे जे प्रकरण आहे ह्याच्यावर आपल्याला काय करायचं, हे सुद्धा प्रॉब्लेम्स कधी कधी घेऊन येतात. खूप वेळा आम्ही असं म्हणतो की जर तुमच्या मनात असं विचार आहे की आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे आणि तरीही तुम्ही काउन्सिलिंगसाठी येताय तर हाच एक चांगला चिन्ह आहे की तुम्हाला कुठे ना कुठे अजूनही होप आहे. आणि जो मेन प्रॉब्लेम आहे ना ते जे कपल्सना अंडरस्टँडिंग ज्याची असायला पाहिजे की कुठल्याही कपलमध्ये डिफरन्सेस असणार. तुमच्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत, तुमचे वेगवेगळे लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत, जमले तरी आहे हो ते पर्सनल, कारण आपण एकमेकांबरोबर जेव्हा राहतोय तेव्हा डिफरन्सेस कुणाबरोबरही येणारच आहे. तर हे डिफरन्सेस दोन प्रकारचे असतात. एक असतात रिझॉल्वेबल, म्हणजे ज्यांचं काहीतरी सोल्युशन आहे, उपाय आहे, आणि दुसरं आहे जे रिझॉल्वेबल नाहीये, ज्यांचं सोल्युशन नाहीये. आपले मॅरेजेस का चालत नाही किंवा कुठलाही मॅरेज का चालत नाहीये जेव्हा आपण जे सोल्युशन्स नाहीयेत तशा डिफरन्सेसचा एक्सपेक्ट करतोय की ते सॉल्व्ह झालं पाहिजे. मग कुठे ना कुठे मीटिंग द पार्टनर मिडवे, म्हणजे मधला काहीतरी मार्ग काढणे हे खूप महत्वाचं असतं. डिवोर्स घेणे ही कुठली वाईट गोष्ट नाहीये, पण जर हा एक बेसिक कन्सेप्ट मॅरेजचा आपल्याला समजला तर प्रॉब्लेम कमी होणार. कारण असं नाही की तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा मॅरेज कराल किंवा दुसऱ्या कुठल्या रिलेशनमध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम्स मिळणार नाहीये. तर रिझॉल्वेबल डिफरन्सेस रिझॉल्व्ह होतात आणि जे रिझॉल्वेबल डिफरन्सेस नाही आहेत, अनरिझॉल्वेबल आहेत, जे तुमच्या बेसिक पर्सनॅलिटीमुळे आहे, जे कदाचित बदलणार नाही किंवा तुमचा एक स्ट्रॉंग ओपिनियन आहे जो कदाचित बदलणार नाही, तर त्याच्यामध्ये माझ्या पार्टनरचं मत किंवा माझ्या हजबंड वाईफचं मत वेगळं आहे ते मी एक्सेप्ट करून पुढे जाणार आहे. तर अनरिझॉल्वेबल डिफरन्सेस जेव्हा आपण मिडवे मिळत नाही किंवा काही मधला मार्ग काढत नाही तेव्हा मॅरेजेस ब्रेक होतात. हॅपीली मॅरिड आफ्टर ही जी कन्सेप्ट आहे हे एक मिथ आहे, मिसकन्सेप्शन आहे. चाहे तुम कुछ ना कहो मैंने सुन लिया, ते होणार नाही सर. काय होतं त्याच्यामध्ये कम्युनिकेशन आपलं एक खूप मोठं इम्पॉर्टंट फाउंडेशन आहे एखाद्या रिलेशनशिपचं. आणि मॅरेजमध्ये सुद्धा दोन्ही पार्टनर्स एकमेकांना सांभाळून घेत आहेत, समजून घेत आहेत, जे चेंजेस आहेत किंवा एकमेकांचे डिफरन्सेस जे आहेत ते एक्सेप्ट करतायत. कुठेतरी तडजोड करायची आहे ही समज दोघांच्या मनात आहे. मॅरेज विल बी ओके. पण आपण कितीही म्हणजे कोणाच्या मॅरेजला 1 year झालं असेल किंवा 50 years असेल ते वर्क इन प्रोग्रेस हे व्हॉट्सअप स्टेटस लावू शकतात. कारण की प्रत्येकाचं मॅरेज परफेक्ट नाहीये, पण आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागतं. प्रॉब्लेमॅटिक मॅरेजेसमध्ये आम्हाला काही गोष्टी समान दिसतात. म्हणजे आमच्या काही लिटरेचरमध्ये, मॅरिटल काउन्सिलिंगच्या लिटरेचरमध्ये काहीतरी सांगितलंय की 4 गोष्टी असतात. जर एखादा मॅरेज, सो वी से मॅरेज इज ऑन द रॉक्स, मॅरेज आता प्रोबेबली डिवोर्समध्ये एंड होणार आहे, तर त्यामध्ये काही साम्य आहेत. जसं की क्रिटिसिझम, कंटेम्प्ट, डिफेन्सिव्हनेस आणि स्टोन वॉलिंग. क्रिटिसिझम आणि कंटेम्प्ट म्हणजे कोणी कोणाचं टीका करतं, कोणी तिरस्कार करतं आपल्या पार्टनरचं. डिफेन्सिव्हनेस म्हणजे जसं आपण आणि आपण वादविवाद करतो, तर मी काहीतरी आरोप घेतोय, तुम्ही त्याचे प्रत्यारोप आहे आणि डिफेन्स करताय.
स्टोन वॉलिंग म्हणजे एक पार्टनर आपलं फिलिंग शेअर करताय पण दुसरा पार्टनर दाद देत नाहीये, ऐकत नाहीये, त्या रूमला सोडून निघून जाते किंवा बोलतच नाही काही कारणास्तव. आणि मग असे कपल्स पुढे काय करायचंय, या प्रॉब्लेम्सला कसं सामोरे जायचंय, तर मॅरिटल काउन्सिलिंग साठी आपल्याकडे येतात. कधी कधी प्रॉब्लेम असाही होतो की ते दोघेही जण एक आपापसात भांडायला लागतात सेशन मध्ये आणि आम्हाला त्यांना सांगावं लागतं की हे क्लिनिक आहे, इथे हेल्थ बद्दल त्याच्यावरच येणार होतो की आम्ही जज नाही आहोत, आम्ही डॉक्टर्स आहोत. तर आपण हेल्थ बद्दल बोलूयात आणि या प्रॉब्लेम्स मध्ये सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायसाठी आपण एफर्ट्स देऊया, प्रयत्न करूया. पण सर हे असं आहे का, आता बघा एखाद्या गोष्टीचं 10 वर्ष झाली आहेत मॅरेजला त्यांच्या, ऑलरेडी बऱ्यापैकी ऍडजस्टमेंट त्यांची कॉम्प्रोमाइज किंवा ऍडजस्टमेंट जी काय आहे तो संसार चाललेला असतो. आता त्यानंतर त्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आल्यानंतर कुठल्याही साईडने हा प्रॉब्लेम होतो. पण हा प्रॉब्लेम समजा तिसऱ्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सोडला तर आणखीन काही कॉजेस येऊ शकतात का 10 वर्षाच्या कॉम्पॅक्ट मॅरेजमध्ये? सर काही गोष्टींमध्ये काही प्रॉब्लेम्स खूप कॉमन असतात. म्हणजे उदाहरणतः आणि हे हल्लीत थोडं जास्त आहे. म्हणजे कपलमध्ये पुरुष आणि स्त्री दोघांचंही शिक्षण खूप जास्त आहे. पण लग्न झालं तर स्त्रियांचे काही रोल्स आहेत आपल्या समाजामध्ये. घर सांभाळणं, किचन, मूल, इन लॉज, या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठे एक इम्पॅक्ट त्यांच्यावरती सुद्धा होतो. कुठे ना कुठे मुलांना सुद्धा किचन मध्ये जाणं गरजेचं आहे. हजबंडना सुद्धा बाळाचं करणं, त्याच्या संगोपनामध्ये कंट्रीब्युशन देणं, सहभाग घेणं हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा मी म्हटलं कंटेम्प्ट आणि क्रिटिसिझम ह्या ज्या गोष्टी येतात, तर मी जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्यावरती आहेत आणि माझं करिअर कुठेतरी एक इट इज टेकिंग अ बीटिंग. किंवा तुझं करिअर जसं आहे तेवढं चांगलं माझं करिअर सध्या नाहीये. आपल्या क्वालिफिकेशन सिमिलर आहेत, पण कम्पॅरिझन जर केलं तर आय एम सफरिंग राईट नाउ. याच्यातनं उद्भवणारा जो मानसिक त्रास आहे तो कुठे ना कुठे सर, हे जे जेंडर रोल्स आहेत आपल्या सोसायटीचे हे कुठेतरी बदलायला हवेत. आधी जे जॉईंट फॅमिली सिस्टम असायचं ते आता कुठे ना कुठे ऑब्सोलीट झालंय. त्याच्यामध्ये सुद्धा ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेतच. पण आधी आजी आजोबा असायचे तर बाळांचं जे काही आहे, लहानाचं मोठं करताना जे आपल्या त्यांच्यावरती देणारं लक्ष, शाळेमध्ये जाताना किंवा त्यांचं जेवणाचं वगैरे, आधी आजी आजोबा बघायचे, आई बाबा काम करत असायचे. आता सध्या न्यूक्लिअर फॅमिली सिस्टम आहे, त्यामुळे पेरेंट्सवरती सुद्धा प्रचंड एक प्रेशर असतं. इथे कुठेतरी तडजोड करावी लागते. किंवा हो, आपल्याला हे एक्सेप्ट करणं गरजेचं आहे की आता सध्यासाठी आपल्यावरती ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या जास्त असणार आहेत. किंवा जाण ठेवणे की माझ्या पार्टनरवरती प्रेशर्स आहेत. म्हणजे पुरुषांवरती पण प्रेशर आहेत आणि स्त्रीवरती सुद्धा. पण हे जे आहे ना सर, म्हणजे गाडी आहे ती, आपलं मॅरेज म्हणजे एक व्हेकल आहे आणि 2 चाकं, स्त्री पुरुष हे 2 चाक आहे. एक चाक चालणार नाही, एका चाकावरती गाडी नाही चालणार. म्हणून दोघांना सिमिलर एकमेकांचं बेअरिंग जुळवून पुढे घेऊन जाणे हे महत्वाचं आहे. पण मॅरेजेस ॲट एनी स्टेज कॅन ब्रेक बिकॉज गोष्टी चेंज होत जातात. रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा जसं मॅडमने म्हटलं की डिफरन्सेस आहेत काही, ते अनरिझॉल्वेबल जेव्हा होतात तेव्हा मॅरेज रिझॉल्व्ह होताना आम्हाला दिसतात. तुम्ही म्हणतात 10 वर्षापर्यंत ते मॅरेज होतं, त्यांचं एकमेकांशी ऍडजस्टमेंट झालेलं आहे. पण ते ऍडजस्टमेंट कशा प्रकारचं आहे? जर माझ्या मनात मी ऍडजस्ट करते पण माझ्या पार्टनर प्रती तिरस्कार आहे किंवा ती कंटेम्प्ट आहे की मीच ऍडजस्ट करते, तुम्ही ऍडजस्ट करत नाहीये, तरी ते हेल्दी मॅरेज नाहीये. तर ते कुठलाही बाहेरचा एखादा स्ट्रेस आला तर ते ब्रेक होण्याची शक्यता आहे डेफिनेटली. तर हे जे आपण म्हणतोय की हे जे साईन्स दिसतात 4, क्रिटिसिझम, कंटेम्प्ट, डिफेन्सिव्हनेस आणि स्टोन वॉलिंग, ह्या साईन्स जर आहे तर ते मोस्टली आपण जेव्हा भांडतो एकमेकांशी कपल्समध्ये तेव्हा दिसून येतात. तू असं केलं, तू असं केलं नाही, किंवा तू तर नेहमीच असं करतो किंवा तू नेहमीच असं करते. तर हे जे आहेत ना ते बेसिकली फायटिंग इज अ कम्युनिकेशन. आपण जेव्हा भांडतोय तेव्हा मला कम्युनिकेट करायचं की तू हे चुकीचं केलं किंवा मला याच्यामुळे दुःख झालंय. तर ते कम्युनिकेशन पॅटर्न कसं बदलायचं, किंवा मॅरेजमध्ये जे वर्क लागतं, सगळं चांगलं चाललंय तरी मॅरेजला इम्प्रूव्ह कसं करता येते, तर ॲज अ कपल आपली बॉन्डिंग कशी असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही शिकवतो. तर प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये सुद्धा हे सगळं इन्क्लूड करतो आम्ही की तुम्ही जेव्हा भांडणार, कारण कपल्समध्ये फाईट होणार आहे, कुठलाही कपल असं नाही की फाईट करत नाही,
मग फाईट कसं करायचं, समोरच्या माणसाला हर्ट न करता कम्युनिकेट कसं करायचं, या गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आहे. इन शॉर्ट, इन शॉर्ट, लव्ह इज नॉट इनफ टू सस्टेन अ मॅरेज. देयर इज अ होल लॉट मोर that we have to do to sustain a marriage. I was going on the premarital shoot ऐवजी प्रेम. Yes, sir. स्वस्त पण राहणार. करेक्ट. आणि सर, मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सला म्हणजे पटेटो ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर्स आपण म्हणता येतं. म्हणजे बटाट्याची भाजी मेथी सोबत, पालक सोबत, भेंडी सोबत कशा बरोबर कॉम्प्लिमेंट करते. बरोबर. आता मन ज्यांचं कोणाचं आहे त्या मनाचं समुपदेशन हे जेव्हा आपण करतो तेव्हा प्रत्येक वयोगटातले जे काही समस्या आहेत ते कुठे ना कुठे जेव्हा सॉल्व्ह होतात. लाईक वी सेड इन द फर्स्ट सेशन ऑल्सो की क्वालिटी ऑफ लाईफ, गुणवत्ता थोडी इम्प्रूव्ह होते आणि ते महत्वाचं. आणि दुसरं सर कसं माहिती आहे, दोघांनी म्हणजे ते नवरा बायको असो किंवा कोणी असो, दोघांनी जे एकत्र राहत आहेत ना, त्या लोकांना हे समजलं पाहिजे की वयाच्या प्रत्येक पडावावर, समजा तुम्ही 30चे आहात, 40चे आहात, 50चे आहात, या वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स मधनं किंवा वेगवेगळ्या सिच्युएशन मधनं जायचंय. त्यामुळे त्यावेळेला कॉम्प्रोमाइज हा नेसेसरीच आहे. त्या सिच्युएशनला समजा तुमचा पार्टनर बरोबर साथ देत नसेल तर त्याला डायव्हर्स हा उपाय नाही आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही मग स्वतः एकट्याने जा, एकट्याने झटा, पण ते जे आहे बॉन्डिंग आहे, तुमचं रिलेशन आहे एवढ्या वर्षीचं, ते तुम्ही चालू ठेवा. सर मी बघतो की आपला 10वा वाढदिवस झाला, 25वा झाला, आपले फेसबुक रील टाकले, त्याच्यानंतर स्टेटस ठेवलं, पण त्यांचं बॉन्डिंग काहीच नाही. आज ते साजरा करतायत, आज केक कापतायत, उद्या भांडतायत. सो दॅट इज सगळं शो ऑफ लाईफ चाललंय सर. त्याच्याकडेच मी येणार आहे सर आता की आत्ताचं जी पिढी आहे, सध्याची जी पिढी आहे ती एकदम मंत्रमुग्ध झालेली आहे. आपल्या आपण पण थोडेसे एवढं जे काय आहे ते आपण फक्त व्हॉट्सअपचे मेसेज बघतो, पण ते इन्स्टाच्या स्टोरीज आणि इंस्टाग्राम, त्याच्यानंतर युट्यूब चॅनल्स आणि त्याच्यानंतर आणि काय काय, तर याच्यामध्ये ते त्यांचा चांगला वेळ घालवत आहेत आणि त्यांना माहित नाही पुढलं आयुष्य कसं येणार आहे, पुढल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे तर बाजूलाच राहिलेलं आहे. तर या सगळ्याचे जे पडसाद आहेत ते तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटमध्ये तुम्हाला आढळले का कुठे किंवा काय? तर सोशल मीडिया म्हणा किंवा कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा येते तर पहिला रिस्पॉन्स असतो की त्याची आपल्याला खूप आवड होते किंवा आवडते ती गोष्ट आपल्याला. नंतर भीती निर्माण होते कारण आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. मग कुठलीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते, आपण त्याचा उपयोग कसा करतो त्याच्यावरती त्याला महत्व आहे, त्याच्यावरती डिपेंड असतं की ती गोष्ट चांगली आहे की नाही आहे. एक प्रॉब्लेम जो आपण आता बघतोय सोशल मीडियाचा आहे की तो अशा प्रकारे डिझाईन केला गेला आहे की तुमचा अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये जास्त राहणार आहे. तर आपण रील्स म्हणा, शॉर्ट्स म्हणा किंवा शॉर्ट फॉर्म कंटेंट जे आहे, तर त्या गोष्टीची जाणीव आपल्याला असायला पाहिजे की आपण त्या गोष्टीवरती निर्भर राहतोय का आपल्या मेंटल डोपामिनसाठी किंवा आपल्या एंटरटेनमेंटसाठी, तेव्हा ते प्रॉब्लेमॅटिक होतं. सोशल मीडियामुळे आम्ही जसं सेकंड सेशनला आपण डिस्कस करत होतो की चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत, अवेअरनेस वाढते, लोक आमच्याकडे येतात की मी असं वाचलं इंस्टाग्रामवरती, मला वाटते मला सुद्धा हा त्रास आहे, तर इन्फॉर्मेशन आपण स्प्रेड करतोय, ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचं स्वरूप काय आहे मीडियाचा आणि आपण कसं कन्झ्युम करतोय हे त्याच्यावरती डिपेंड करते की ती चांगली आहे की वाईट गोष्ट आहे. हाऊ इट इज अफेक्टिंग यू, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हाऊ वी आर कन्झ्युमिंग इट आणि आपण किती डिपेंडंट राहतोय त्याच्यावरती. कारण जेव्हा टेलिव्हिजन नवीन आलेले तेव्हा आपल्याला असंही एक न्यूज होतं की टेलिव्हिजनमुळे काही प्रॉब्लेम्स होणार किंवा हे खूप स्कॅरी आहे, आपण खूप दम होऊन जाऊ, म्हणून त्याला इडियट बॉक्स म्हणायचे. पण आज प्रत्येक घरात एक टेलिव्हिजन आहे किंवा एकापेक्षा जास्त टेलिव्हिजन आहे. तर मीडिया इज नॉट द प्रॉब्लेम, पण आपण कसा कन्झ्युम करतोय ते जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण एक गोष्ट एक्सेप्ट करावी लागणार आहे की इट इज देअर, इट इज नॉट गोइंग टू गो एनीवेअर. इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, जे काही सोशल मीडियाचे प्रकार आहेत ते कुठेही जाणार नाही, आपल्या लाईफचा एक पार्ट झालेला आहे. मग आपण किती त्यांना वापरतोय, कसा वापरतोय ते महत्वाचं आहे. दुसरं गोष्ट म्हणजे तुम्ही टेलिव्हिजनचं म्हटलं तसं मला वाटतं 2099 साली मोबाईल्स आले. पहिले पेजर्स होते, त्याच्यानंतर मोबाईल्स आले आणि त्या मोबाईल्समुळे पण हीच एक झाली की कानाच्या वेव्स कानामध्ये जाणार किंवा ते टॉवर इथे आहेत आमच्या घराचे आहेत. पण आता तर काय गावागावाची माणसं, गावागावातली मुलं मोबाईल वापरत आहेत.
आणि इव्हन पालक नुसते काय करतात की बाबा त्यांची काय कामं असेल की मुलाच्या हातात मोबाईल दिला, गेम दिला की ते संपलं. दिस हॅज टू बी स्टॉप. येस सर, आधी जेव्हा आपण पेजर आणि इनिशियल डेज ऑफ मोबाईल, आधी मोबाईलचे जे दिवस आहेत, आपल्याला आधी ऍटलीस्ट 10 फोन नंबर्स लक्षात असायचे. बरोबर आहे. आता आपल्याला मला लक्षात राहत नाही, किंवा आपल्याला असं होतं की नाही मला सगळं कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जाऊन त्याचा नंबर काढावा लागेल. एखादा ओटीपी येतो, 6 अंकांचा जो ओटीपी आहे, तर आपल्याला पहिले 3, मग नंतरचे 3 असे आपण कधी कधी एंटर करतो. मेमरी, फोकस, अटेन्शन हे इतके आपल्याला याच्यामध्ये प्रॉब्लेम्स झालेले आहेत सोशल मीडिया किंवा स्क्रीन युसेजमुळे. स्क्रीन हे डायनामिक आहे, ते आपण टच केलं तर चेंज होतं, बदलतं. पुस्तकं, वह्या हे स्टॅटिक आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष दिल्याशिवाय त्याचं चित्र मनात बनणार नाही, किंवा त्याची जी कहाणी आहे ती मनामध्ये येणार नाही. म्हणून इझी टू यूज आहे फोन जो आहे तो, खूप इझी टू यूज, आणि त्याच्यामुळे लोक त्याच्या आहारी जात आहेत. एका अर्थाने जसं मॅडम बोलल्या, याचं जबाबदारीने वापरणं आणि भान असणं की आपण थोडं जास्त वापरायला लागलो आहे. आमच्याकडे जेव्हा हल्ली यंगस्टर्स येतात, आधी मी कोणाला विचारायचो की काय व्हायचं बाळ तुला, तर ते म्हणायचे लॉयर, डॉक्टर, आर्किटेक्ट, इंजिनियर व्हायचंय. आता म्हणतात आम्हाला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचंय. म्हटलं ओके ग्रेट. आता ते आणि याला सुद्धा हो बरोबर आहे, सोशल मीडिया बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये तुला काय माहिती आहे, त्याचं जे अर्निंग्स आहेत, हे सगळ्या गोष्टी तुला कसं करायचं आहे याची माहिती तरी असली पाहिजे. सो बदललंय, विश्व बदललंय, पण इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. म्हणजे रेसिपीज म्हणा, एखाद्या गोष्टीला कन्स्ट्रक्ट कसं करायचं आहे, कंटेंट आपल्याला सगळीकडे ऍक्सेसिबल आहे. पण द पर्सन हु इज नॉट डिस्ट्रॅक्टेड, जो व्यक्ती त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट झालेला नाही, त्याच्यासाठी खूप फायद्याचं आहे. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज हे खूप जास्त प्रमाणाने टच आपल्याशी आता आलेला आहे. पण त्याच्यासोबत जे प्रॉब्लेम्स आहेत, जो त्या प्रॉब्लेम्सकडे एक भान त्याच्या मनात आहे, तर तो त्या प्रॉब्लेम्स पासून दूरही जाऊ शकतो आणि त्याला फायदा भरपूर होणार, हे महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो ॲडोलेसन्ससाठी आपल्याला सेशन घ्यायला पाहिजे, जसं आपण कदाचित लेटरिंग करू, तसं हे यंगस्टर्ससाठी सेशन घ्यायला पाहिजे की चांगलं काय आणि वाईट काय. बरोबर. आपण नेहमी म्हणतो की एखाद्या माणसातले चांगले गुणच घे, वाईट गुण सोडून दे. समजा तो सिगरेट ओढत असेल आणि बाकीचं काही समाजकार्य करत असेल तर सिगरेट ओढणं बाजूला ठेव आणि समाजकार्याकडे लक्ष दे. तसं आता झालंय की जे काही तुम्ही म्हणालात, रेसिपी आहे की इन्फॉर्मेशन आहे, कुठल्या डिसीज विषयी तुम्हाला काय करायचं ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवा ना. मग ह्यांना आता कसं माहित आहे, आता सगळ्यांना वाटतं की शॉर्ट पिरियडमध्ये मला मोठं व्हायचंय, शॉर्ट पिरियडमध्ये मला पैसा पाहिजे. तुमच्याकडे पण बरेच पेशंट येत असतील की त्यांना ते पॅकेजेस पाहिजे, मला 20 लाखाचं पाहिजे, मला 50चं पाहिजे, मला 80चं पाहिजे, आणि त्यासाठी ते नोकरी पण सोडतायत, म्हणजे नाकारतायत. नाही, माझी व्हॅल्यू एवढी आहे. हे सर कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. आता ह्याच्यासाठी प्रयत्न करणं फार जरा डिफिकल्ट आहे, कारण हे सगळं पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी गेलेलं आहे. आणि मेनली आमची पिढी, तुमची पिढी आणखीन पुढे आहे, आमची पिढी अशी सँडविच झालेली आहे. तर आमच्या आई वडील आणि यांना पण सांभाळा आणि एक तर मुलाबाळांना पण सांभाळा. यातल्या मधल्यामध्ये म्हणजे एक तर केक पण कापा आणि पुरणपोळ्या पण करा, अशी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे ठीक आहे सर, चाललंय तर ठीक. आणखीन कुठल्या विषयावर तुम्हाला काही विचार मांडायचे असतील तर? आपण स्मार्टफोनच्या बद्दल जे म्हणतोय, तर 5 वर्षाच्या वयोगटापेक्षा लहान जे मुलं आहेत त्यांना फोन देऊ नये. ओके. म्हणजे आजकाल बरेच आपल्या प्रेक्षकांपैकी जे कोणी पालक आहेत, यंग पेरेंट्स जे आहेत, ते मुलाला भरवताना त्याच्यासमोर फोन ठेवतात, किंवा फोन जर नाही दिला तर बाळ जेवणारच नाही. हो. तर ते नॅनी म्हणून, आयाबाई जसा असायचा, ते फोनला आयाबाई म्हणून यूज करणं हे थांबवलं पाहिजे कुठेतरी. आणि काय होतं, ते बाळाचं फोकस राहणार नाही, त्याला अटेन्शनचे इश्यूज होतील, त्याला एंगेज करता येणार नाही आपल्याला खेळताना, किंवा त्याचं काही शिक्षण किंवा त्याचे जे कोणते नीड्स आहेत ज्याच्यामध्ये त्याला फोकस करणं गरजेचं आहे ते जमणार नाही. दुसरी गोष्ट, जसं आपण आता प्रौढांबद्दल बोलत होतो, किशोर वयाच्या लोकांबद्दल, अडोलसन्स बद्दल जेव्हा आपण म्हणत होतो, सर, एक चांगली गोष्ट अशी आहे की यांच्यामध्ये न्यूरोप्लास्टिसिटी नावाचा प्रकार असतो. म्हणजे आपण एखादी वाईट सवय जर आत्मसात केली आहे तर त्या लर्निंगला अनलर्न करता येतं, म्हणजे ते जाऊ देता येतं आपल्याला, आणि रिलर्न
एक चांगलं मेथड आपल्याला लर्न करता येतं. ही क्षमता टीनेजर्स मध्ये असते. म्हणून आपल्याला त्यांच्यावरती असं म्हणजे आपल्याला नेहमी आशा ठेवायला पाहिजे की आपण त्यांच्याशी संवाद साधला एकदा आणि त्यांच्या मनातली गोष्ट जाणून घेतली, कुठेतरी एक मैत्री त्यांच्यासोबत आपण बॉन्डिंग आपण फॉर्म केलाय, तर त्यांना मदत करायला पण सोपं जातं. ते सोशल मीडिया असो, ते स्क्रीन युसेज असू द्या, आपल्याला ह्या सगळ्या बॅड हॅबिट्स ज्या लर्न केलेल्या आहेत त्या अनलर्न करवता येतात लहान मुलांना. आणि ते खूप एक म्हणजे ऍटलिस्ट जसं होपफुल थिंग आय वुड से. आणि टीनेजमध्ये नेहमी हा एक पिरियड असतो एक्सपेरिमेंटेशनचा. म्हणजे आम्ही त्यांना कितीही सांगितलं किंवा आई वडिलांनी दादा कितीही सांगितलं तर त्याचा विरोध खरंच करायचा आहे किंवा ऑपोजिटच करायचं आहे. मला करून बघायचं आहे की काय होते, मी का विश्वास करू तुम्ही जे म्हणताय त्याच्यावरती डिरेक्टली न ट्राय करता. तर हा एक फेज आपल्याला समजून घ्यावं लागतं की कधी कधी ते एक्सपेरिमेंट करतील, कधी कधी ते रिबेल करतील, आपण जे म्हणतोय त्याचं ते ऑपोजिशन करतील. हा, पण आपण त्यांच्याच साईडने आहोत ही जाणीव त्यांना करून द्यायला पाहिजे की आम्ही तुमच्या आईवडील आहोत, आम्ही तुमच्या सपोर्टमध्ये आहोत, आम्ही ह्याला अप्रुव्हल देत नाहीये, पण ठीक आहे ह्याच्या पुढे मी काही करू शकत नाहीये. तसं ते कधी कधी एक स्टेप मागे घेणं आणि त्यांना त्यांचं ट्राय करून लेसन लर्न करू देणे. त्यांना शिक्षण त्यांना भेटायला पाहिजे त्या गोष्टीचं, त्यांना की मी असं केलं तर असं झालं, हे ह्याचा हा परिणाम आला, मग मला माहिती पडलं की हे बरोबर नाही आहे. ही कधी कधी त्यांना लर्न करायला द्यायला पाहिजे. आणि स्क्रीन युजेस बद्दल पण पेरेंट्स कधी कधी ते हिपोक्रिटिकल थोडंसं असतं, कारण आपण आपलं स्क्रीन युजेस कमी करत नाही, पण आपण मुलांना जेव्हा म्हणतोय ना तर मुलं पण स्मार्ट असतात, ते लगेच उत्तर देतात, पण मम्मी तू पण तर वापरते ना, तर मग मला काय सांगते नाही वापरायला. तर हे आपण जेव्हा काही जर शिकवतोय मुलांना किंवा काही त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतोय तर ते स्टँडर्ड सेम असल्या पाहिजे सगळ्यासाठी घरांमध्ये. घरांमध्ये सगळं कसं वागतायत ना, कारण मुलं बघून लर्न करतात, ऐकून लर्न करत नाही. तुम्ही जे सांगणार ते शिकणार नाही, ते तुम्ही जे करतायत ते बघून ते शिकणार आहे. तर घरात सगळ्यांचे प्रिन्सिपल सेम असायला पाहिजे आणि हॅबिट्स सेम असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये बोलताना असं झालं, मला आत्ताचाच आमचा इन्सिडेंट आठवला म्हणून बोललो की आता मैदानी खेळ हे गोष्ट बाजूलाच पडलेली आहे. तर आमच्या सोसायटीमध्ये, मी पण कमिटी मेंबर आहे, आमच्या सोसायटीमध्ये त्याचं टफ क्रिकेट अरेंज केलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही मुलांना पण सामील केलं होतं, मुलांना लहान केलं होतं. त्याला झाला तर 1.5-2 महिने झाले. आणि त्याच्या आधी हीच मुलं एका कोपऱ्यात बसायची, काही व्हिडिओ बघायची किंवा काही वेगवेगळं काही करायची. आता हीच मुलं गेले 1.5 महिना फक्त क्रिकेट खेळतायत सर. वी आर सो हॅपी. आणि त्यांचे पेरेंट्स पण त्यांच्यामध्ये आहेत, मी पण खेळतो त्यांच्याबरोबर. ऍटलिस्ट त्यांचं 3 ते 4 तासाचं एक्सरसाइज होतं, माइंड फ्री होतं. दे आर ऍब्सोल्युटली गुड इन क्रिकेट. आणि मैदानी खेळाने फोकस, अटेन्शन, स्पोर्ट्समॅन स्पिरिट हे खूप इम्प्रूव्ह होत आणि हे आयुष्यामध्ये आपल्याला हेल्प करतं कुठे ना कुठे. चालेल मित्रांनो, आज आपण इथंच थांबतोय, पण एक टेक होम मेसेज आपण म्हणतो की आपल्याला जाता जाता डॉक्टरांनी जो काही मेसेज दिलाय तो म्हणजे सर्वप्रथम पालकांसाठी आहे की पालकांनी आपल्या मुलांवर एक बारीक लक्ष ठेवणं, फक्त लक्ष नाही, बारीक लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं खेळणं किंवा तो काय खातोय, आज जेवत नाही, उद्या जेवतोय किंवा तो कोणाबरोबर असतो याची सुद्धा जाणीव आपल्याला असली पाहिजे, ज्यामुळे पुढे तो जे काही त्याचं व्यक्तिमत्व पुढे होणार आहे त्या व्यक्तिमत्वाला आपल्याला साथ देता येईल, त्या व्यक्तिमत्वाला आपल्याला सपोर्ट करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी टीनेजरविषयी सांगितली गेली होती, मॅडमनी सांगितली आपल्याला की टीनेजर ही जी अशी स्टेज असते की ज्या वेळेला तुमचा एखादी एक्सेप्टन्स आहे, म्हणजे वाईट गोष्ट पण आहे ती सुद्धा तो टाळू शकतो, तेवढी ताकद त्या टीनेजर वयामध्ये असते. ती आता आमच्यामध्ये नाही आहे की एखादी गोष्ट एक अंगवळणी पडली तर तीच गोष्ट आपण करत राहतो. पण चेंज व्हायचं, बदल कोणाला आता सध्या तरी आम्हाला नको या वयामध्ये, पण ते जे वय आहे त्यामध्ये ज्या काही घाणेरड्या म्हणण्यापेक्षा ज्या काही तुमच्या आरोग्याला नाशक अशा सवयी आहेत, अल्कोहोल म्हणा किंवा ड्रग्ज म्हणा, ह्या ज्या सवयी आहेत ह्या समजा तुम्ही काउन्सिलिंग केलं आहे आणि मॅडम किंवा सरांनी सांगितलं आहे किंवा दुसऱ्या कुठल्याही काउन्सिलरने सांगितलं आहे की ह्या वाईट आहेत तुमच्यासाठी, तर त्या तुम्ही आत्ताच किंवा यूज ऑफ मोबाईल हे सगळं वाईट आहे, तर त्यावेळेला थोडा तरी प्रयत्न करून पहा की बाबा यातून आपल्याला बाहेर पडता येतं की नाही. आणि तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल तेव्हा आय एम डेफिनेट की तुम्ही त्यामधनं बाहेर पडालच. आणि तुमचं जी गोष्ट आहे, तुमचं जे लक्ष आहे ते प्रॉपरली, मी म्हणत नाही की फक्त स्टडीजवर ठेवा,
पण बाकीच्या गेम्सकडे ठेवा किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ठेवा, काही समाजकार्यामध्ये ठेवा, काही सोसायटीमध्ये गणपती उत्सव आहे, काही ॲन्युअल फंक्शन्स आहेत त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. अशी बरेच लोक म्हणतात मला इव्हेंट मॅनेजमेंट, अरे इव्हेंट तुझ्या सोसायटीमध्येच आहे, तुला बाहेर जायची गरजच काय इव्हेंट मॅनेजमेंट करायचं. तर हा एक टेक होम मेसेज मी तुम्हाला देतो. आणि आजचं सत्र संपवताना डॉक्टर प्रतीक आणि डॉक्टर मानसी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही अतिशय सोपे आणि सरळ शब्दात आमच्या प्रेक्षकांना माहिती दिलेली आहे. आणि मला वाटतं की या पॉडकास्ट तर्फे की आपण एक त्यांना थोडा एक मेसेज दिलेला आहे की आपलं जे पुढील आयुष्य भवितव्य, आपण देशाचं भवितव्य म्हणतो, माणूस सशक्त असेल किंवा चांगला असेल तर मग देशाचं भवितव्य चांगलं होतं. त्यासाठी त्यांना योग्य ते प्रयत्न करता येतील. त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.